होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि भाजपमध्ये आता नुकताच प्रवेश घेतलेला शिवसेनेचे आमदार भोंडेकर यांचे खंदे समर्थक जॅकी रावलानी आपल्यासोबत आहेत. भाऊ, पहिला प्रश्न, आपण शिवसेनेमध्ये होता आणि आता भाजपमध्ये आलेला आहे, शिवसेनेची साथ का सोडली? काही अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या आमदार साहेबांमुळे की ते शिवसेना मला सोडावी लागली आणि म्हणून मी भाजपमध्ये आलो. आता आपला प्रभाग 4 म्हणून आपण उमेदवार आहात, काय सांगाल आपण प्रभाग 4 साठी काय नवीन करणार? प्रभाग 4 करिता मी आता जेव्हा प्रभाग 4 फिरत आहे तिथं खूपच समस्यांच्या म्हणजे अंबारच आहे तिथं, अशा तो प्रभाग आहे. पण नक्की तिथल्या रोड नाली हे समस्या तर आहेतच, पण आमच्या भागातील सर्वात मोठी समस्या आहे तिथं एक पाणी आणि दुसरी सरकारी पट्टे नाही आहेत लोकांचे. तिथं सगळ्यांना ह्या सगळ्या सोयी आणि विशेषतः सरकारी पट्टे मिळवून देण्याचं काम आणि घरकुल देण्याचं काम हा आधी करायचं आहे. आणि पाणी, रोड नाली तर सर्वच मिळतं, आपण त्या व्यतिरिक्त अजून काय नवीन करणार की त्यामुळे मतदान राजा आपल्याला मतदान करणार? नाही, मतदान तर ते तिथली जनता करलच, पण नवीन फक्त मतदान मिळेल याकरता नको. माझ्या पहिला आहे का तिथं त्या आमच्या भागात गोरगरिबांचा भाग आहे, तर तिथं एक तर आम्हाला मोहल्ला क्लिनिक तिथं खोलायचे आहे नगर परिषद मार्फत आमच्या मोहल्ल्यामध्ये तिथं आमच्या प्रभागामध्ये. आणि दुसरा, आमच्या प्रभागात एकही चांगली अंगणवाडी नाही, म्हणून तिथे एक चांगली डिजिटल अंगणवाडी बनवा लागेल, ते आपण बनवू. हे होते आपल्यासोबत जॅकी रावलानी. शुभम देशमुख, साम टीव्ही न्यूज, भंडारा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.